नमस्कार मित्रांनो आणि वेलकम आहे तुमचं इन KSR ग्लोबल ॲक्वेरियम. फर्स्ट थिंग फर्स्ट, विहानला खूप जास्त आवडतं ते म्हणजे कार्स, आणि त्याने ती गो कार्टिंगची कार बघितली होती आणि तिथे जाऊन तो पटकन बसला आणि तोच आम्ही फोटो कॅप्चर केला. पुढे जसं आपण एंटर करतो तसं तुम्हाला हे सराउंडिंग तुम्ही बघतच आहात. मी हा शूट घेतलाच आहे. बट टू एंटर द मेन एरिया तुम्हाला त्या फिशच्या माउथमधून आत यायचं असतं आणि तुम्हाला आत एंटर करताच ते वॉटरफॉल दिसतं. नंतर आपण जसं पुढे जातो तसं तुम्ही बघाल ना की मधी ना तिथे असे स्मॉल पॉन्ड्स किंवा साईड वॉक्स जे असतात ना, तर साईड वॉक्सच्या बाजूला असे हे पाण्यांचे पण लेकसारखं त्यांनी असं बनवलं आहे. आणि तिथे प्रत्येक ठिकाणी असं काही ना काहीतरी वेगवेगळे प्रकारचे एकतर ॲनिमल्स आहेत किंवा मग वेरियस टाईप्स ऑफ फिश तुम्हाला तिथे बघायला मिळतील. या आहेत अस्मिता मावशी. वेट रिव्हर्स. तर ह्या आहेत अस्मिता मावशी ज्यांनी ही ट्रिप फुल प्लॅन केली होती. नाव कमिंग बॅक अगेन की ह्या ॲक्वेरियममध्ये तुम्ही जसं बघतात की ते पाण्यामध्ये बदक आहेत किंवा वेगवेगळी फुलं पण होती काही ठिकाणी. त्याच्यानंतर वी इवन सॉ की काही पाण्यामध्ये नाही पण इतर ठिकाणी पण असे काही वेगवेगळे प्राणी, ते मी पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला दाखवेल. आणि हा ना ब्रिज होता ज्यावर मोस्टली लोक उभारून फोटो काढत होते आणि हा माझा भाऊ खाली उभारून आमचा सगळ्यांचा एक ग्रुप फोटो काढत होता. तर म्हणजे हा एक फोटो स्पॉट म्हणून सगळी लोक यूज करत होते. आणि हे बघा, तुम्ही बघतच असाल मासे वेगवेगळे प्रकारचे. तिथे ना असं नाव नव्हतं लिहिलेलं होतं की हा कुठला मासा आहे. तिथे ना फक्त असे सगळे मासे सोडले होते. तर वी वे वंडरिंग की कसं समजणार हे मासे काय आहेत किंवा कुठले आहेत. नंतर कळलं की बाबा या माशांचं पण वेगळंच एक असं ॲक्वेरियम म्हणजे आतमध्ये आहे फुल, ज्याच्यावरती सगळं माहिती दिलेली आहे. आणि हे काय असे वेगवेगळे प्राणी आहेत. ते सगळंच कॅप्चर करता नाही आलं पण जितकं काय आलं ते तुम्हाला मी दाखवते. आणि ते तुम्ही पहा, हे असे वेगवेगळे पक्षी किंवा अजून काही प्राणी तुम्हाला या पुढच्या व्हिडिओजमध्ये पण दिसतील आणि याच्यामध्ये पण तुम्ही बघाच आता. सो या दॅट्स इट फॉर टुडे. बाय बाय. निघालात का लगेच? थांबा जरा. प्लीज हॅव अ लुक ॲट दिस ब्युटिफुल क्लिक्स स्पेशली फॉर यू गाईज. बाय रुणाली.